दिल्यानंतर आज नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता अनेक भाविक हे ज्या पद्धतीनं खरं तर पर्यटन स्थळाला भेटी देत असतात त्याच पद्धतीनं खरं तर आज विठ्ठलाच्या दर्शनाकरता आलेले आहेत। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर गर्दी झालेली आहे विठ्ठल मंदिरात। अनेक भाविक आता आपल्याबरोबर आहेत। काय सांगताल माऊली, आज तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घेताय, वर्षाचा हा पहिला दिवस आहे। नवीन वर्षाची सुरुवात पांडुरंगाच्या दर्शनाने होत आहे, हेच आत्मिक समाधान आहे। परमेश्वर करो सर्वांना निरोगी काया आणि सुख समृद्धी ठेव, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे। दरवर्षी तुम्ही येता का खरं तर आज दर्शनाला? दरवर्षी आम्ही येत असतो। दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेट देतो नवीन वर्षाची सुरुवात म्हणून। यावर्षी आम्ही पंढरपूरला आलो, त्यामुळं आणि आल्यानंतर इतकं सुंदर दर्शन झालं आमचं आणि इथलं वातावरण, हे भक्तिमय वातावरण बघून तर इतकं सुंदर वाटतंय आणि एकदम नवीन वर्षाची खूप छान सुरुवात झाली आमची। तुम्ही काय सांगताल मावशी, खरं तर दरवर्षी तुम्ही येता? हो, दरवर्षी मी इतर ठिकाणी जात असते नेहमी, पण यावर्षी मला वाटलं की आपण आपल्या महाराष्ट्राच्या कुलदैवताला तरी येऊन बघावं, जिथं बाबा आईचं दर्शन होईल असं मला वाटलं। त्यामुळे आज मी जेव्हा दर्शन घेतलं तरी खरंच मला माझी आई भेटल्यासारखं वाटलं। त्यामुळं मी देवाचे खूप खूप आभार मानते की आज मला आई भेटली माझी। त्यामुळे तुमचे पण खूप खूप आभार की जेव्हा तुम्ही काय सांगता? आम्ही धुळ्याहून आलेलो आहे। अतिशय भक्तिमय वातावरण आहे, मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे। ज्या पद्धतीने ते गाणं आहे ना, विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरताना तहान भूक हरली रे, अतिशय त्या पद्धतीने जे सर्व भाविकजन किती लांबून लांबून येतात, रात्रभर राहता इथे उपाशी तापाशी आणि देव भेटला म्हणजे त्यांना एक आपली आई भेटली। ज्या पद्धतीने लेकराला आई भेटती फार वेळेने, त्या पद्धतीनेच आम्हाला देखील वाटले। बघितलं असं तर विठ्ठलाचं दर्शन घेऊन अनेक भाविक खरं तर भावुक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। असेच काही भाविक आपल्या बरोबर। काय सांगताल, तू कुठून आलीस? आम्ही कर्नाटक गावसून आलो, बिदरसून कर्नाटक। हा, दरवर्षी येतात नवीन वर्षाला इथं झालं। आनंद वाटलं, भारी वाटलं दर्शनाला। सगळे नवीन वर्षाच्या सगळ्याला हार्दिक शुभेच्छा। आपण बघितलं असेल की राज्याच्या विविध भागातून खरं तर हजारोच्या संख्येनं भाविक आज विठ्ठलाचं दर्शन करता आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि अनेक भाविकांची श्रद्धा असते की विठ्ठलाचं किंवा कुठल्याही धार्मिक स्थळात दर्शन घेऊन खरं तर नवीन वर्षाची आज सुरुवात केली जाते। त्यामुळे हजारोच्या संख्येनं भाविक आज पंढरपूरमध्ये जमलेले आहेत। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।